अकोले तालुक्यातील कळसमध्ये छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतोय। अशा प्रकारचं प्रदर्शन ग्रामीण भागामध्ये भरत असून राज्यामधील नामवंत कंपन्यांचे कृषी उपयोगी साहित्य या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळतात। शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येते। पुणे, नाशिक या ठिकाणी भरत असलेल्या प्रदर्शनाला ग्रामीण भागातील शेतकरी जाऊ शकत नाही। छत्रपती युवा प्रतिष्ठाननं संगमनेर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे। या कृषी प्रदर्शनासाठी विद्यार्थी, महिला आणि शेतकरी बंधूंनी मोठी गर्दी केली आहे। शेतीसाठी लागणारे अत्याधुनिक अवजारं, बी बियाणं, विविध पालेभाज्यांची रोपं, ट्रॅक्टर, विद्युत मोटारी, पंप, उच्च दर्जाचे पाईप आदींविषयी शेतकऱ्यांना चांगली माहिती देण्यात येते। शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या प्रदर्शनातून माहिती देण्यात येते। खरोखरच कळस येथे भरलेली कृषी प्रदर्शन शेतकरी आणि तसे विद्यार्थ्यांनाही म्हणजे उपयुक्त ठरणार आहे आणि ग्रामीण भागातील भरलेली कृषी प्रदर्शन त्या मानाने खूप प्रतिसाद मिळत आहे। तिथे खूप प्रमाणात लोक याच प्रतिसाद देत आहे। आपण बघतोय की ग्रामीण भागांमध्ये कृषी प्रदर्शन जास्त करून घेतले जात नाही, त्यामुळे इथे कळस येथे जे कृषी प्रदर्शन भरले आहे ते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे। त्यामुळे ते त्या कृषी प्रदर्शनामध्ये कृषीशी रिलेटेड जे काही आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी निश्चितच त्याला भेट दिली पाहिजे। आपल्या गावाशेजारी जे कृषी प्रदर्शन भेटते त्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी यायला पाहिजे। प्रदर्शनात खूप शेतकऱ्यांनी येऊन त्यासाठी आपल्या शेतीसाठी काही कमी जास्त काही फवारणी वगैरे, औषधं वगैरे हे सर्वोत्कृष्ट इथे उपलब्ध आहे। ते जेणेकरून आपल्याला कुठेही बघायला भेटत नाही ते या प्रदर्शनात बघायला भेटत आहे। तरी आपण सर्वांनी भेट दे, एकदा तरी कृषी प्रदर्शन ते कळस येथे सर्वांनी भेट द्या। शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न कसं काढता येईल यासाठी मार्गदर्शनही करण्यात येत आहे। छत्रपती युवा प्रतिष्ठाननं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते आणि पंडित तात्या थोरात यांनी व्यक्त केली। कळसमध्ये आज जे हे प्रदर्शन भरले कृषी प्रदर्शन आणि हे युवकांनी छत्रपती युवा जे यांचं प्रतिष्ठान आहे त्यांच्या मार्फत हे जे कृषी प्रदर्शन भरवलं आहे, मला वाटतं 4th का 5वं वर्ष आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे। मी ह्या पूर्ण प्रदर्शनामध्ये फिरते सध्या आणि वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं हे खरं तर काम आहे। आजची जी परिस्थिती महाराष्ट्रातच नाही तर देशात जी आहे की शेतकऱ्यांना मुलांना पुढे काय कसं नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतीला जास्तीत जास्त उपजाऊ कसं बनवता येईल हा जो एक प्रयत्न आहे हा इथे खूप छान माध्यमातून ह्या सगळ्या युवकांनी केला आहे। मी त्यांचे विशेष आभार मानते, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे। जोपर्यंत आपला शेतकरी खुश होणार नाही, तो नीट जगू शकणार नाही, तोपर्यंत आपलं कुठलंच काम नीट पुढे जाऊ शकणार नाही, देश प्रगती करू शकणार नाही। पण ज्या पद्धतीने या आदिवासी थोड्या डोंगराळ भागामध्ये या युवकांनी हा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना शुभेच्छा देते। ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं प्रदर्शन भरवलं याबद्दल आयोजकांचं मी अभिनंदन करतो आणि मोठ्या ठिकाणी जसं भोसरीसारख्या ठिकाणी मोठे प्रदर्शन असतात तसे सर्व आयटम इथं सुद्धा आहेत आणि शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ते उपलब्ध होतील आणि त्यामुळे त्यांची शेती सुधारणा होईल अशा शुभेच्छा। तर या प्रदर्शनाविषयी विद्यार्थी, शेतकरी आणि महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। नवीन पद्धतीचे यंत्रसामुग्री, नवीन पद्धतीचे बी बियाणं, नवीन पद्धतीचे रोपं, सगळं काही नवीन दिसलं त्याच्यामुळं अगदी समाधान वाटलं। सुविधा पूर्ण इथं बोला ना, घरकुल काम आहे, ट्रॅक्टरचे आहे, शेतीचे आहेत, रोप आहे जे पाहिजे ते। कसं वाटतं तुम्हाला याच्यापासून शेतकऱ्यांना काय शेतकऱ्याच्या खूप छान वाटतं। जागेची जरी कमतरता असली तरी खूप चांगलं आणि खूप कमी जागेमध्ये खूप चांगल्या स्टॉलचा वापर केलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स इथं आहेत, अगदी शिक्षणापासून तर औद्योगिक क्षेत्रापर्यंतचे सगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत। शेतकऱ्याच्या जीवनाशी संबंधित आणि शेती व्यवसायाशी संबंधित सगळ्या प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत। शेती, उद्योग आणि शिक्षण या महत्त्वाच्या गोष्टींवरती याच्यामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये महत्त्वाचा फोकस करण्यात आलेला आहे। शेतीतून
शिक्षण जर घेतलं तर शिक्षणातून शेती चांगल्या पद्धतीने कशी करता येईल त्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांनी हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर इतर माध्यमाच्या शाळासुद्धा यामध्ये उतरल्या आहेत. भरपूर पंचकृषीमधल्याच नव्हे तर तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार पण चांगल्या पद्धतीने होत आहेत. रोपवाटिका खूप सुंदर आहेत. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करताना कशा पद्धतीने चांगला वापर करून कमीत कमी पाणी आणि कमीत कमी क्षेत्रावरती चांगल्या पद्धतीचं उत्पादन कसं घेता येईल, मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढ कशी करता येईल, अशा प्रकारचा एक स्तुत्य उपक्रम या छत्रपती युवा प्रतिष्ठानचा आहे. प्रत्येक गोष्ट समजून सांगितली जाते इथे आणि बियाणे कसे वापरले जावा किंवा कमी पाण्यामध्ये कसं पीक घेता येईल याची माहिती दिली जाते इथे. त्याच्या म्हणजे दरवर्षी असं प्रदर्शन भरल्यावर लोकांना खूप बघण्यासाठी हुरूप येतो, काही खरेदी करण्यास हुरूप येतो आणि शेतीचं अवजारे कशा प्रकारे वापरले जातात, कमी श्रमामध्ये कसं उत्पन्न घेता येतं याची माहिती इथं मिळते. सलग 4थं वर्ष आमचं बघण्यासाठी आहे. तर दरवर्षी स्टॉल वाढत आहे आणि जास्तीत जास्त आम्हाला प्रकारची शेतीविषयक माहिती मिळत आहे. तर आम्हाला या कृषी प्रदर्शनावर बराचसा भाग आणि चांगली माहिती मिळाल्याबद्दल हे चांगलं कळस हे या गावचं प्रदर्शन चांगल्या प्रकारे असं चालू ठेवावं आणि चांगल्या शेतकऱ्यांना माहिती मिळत राहील. मी प्रभाकर राणा, सायराजी ट्रॅक्टर्स कोपरगाव संगमनेर आणि अकोल्याचा प्रतिनिधी, सेल्स मॅनेजर. आज हे कळस गावामध्ये जे छत्रपती युवा प्रतिष्ठानने जे प्रदर्शन शेतकी संबंधात जे प्रदर्शन भरवलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट, भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून योग्य आणि मार्गदर्शक तत्वावर आधारित आहे. आम्हाला आलेला अनुभव इथं जे प्रदर्शनामध्ये आम्ही न्यू हॉलंड ट्रॅक्टर्स ठेवले हे पाहण्यासाठी नसून त्याची पूर्ण माहिती आम्ही लोकांना देत आहोत आणि प्रकर्षाने लोकांचा कल या ट्रॅक्टरकडं जबाबदारीनं वाढत आहे. डिझेल कमी लागतं हे ट्रॅक्टरला, त्यांना पटलेलं आहे. जे शेतकरी स्वतःहून न्यू हॉलंड वापरतात ते स्वतः येऊन नवीन बाबत चौकशी करतायत. तर रिस्पॉन्स नाही का आम्हाला चांगला प्रतिसाद, म्हणजे गेल्या 8 वर्षापासून नाही का 9 वर्षापासून आम्ही मशीन विकतोय. स्वतःचं आमचं सह्याद्री ॲग्रोटे मॅन्युफॅक्चरिंग आहे, पण आम्ही पूर्ण क्वालिटीचं मशीन देतो, सगळं देतो. असं इथं 8 वर्षाचा ग्राहक जरी आम्हाला आला तरी इथं तो येऊन खुश होतो की तुमचा स्टॉल आहे म्हणून. आणि विक्री ही फार म्हणजे कळस एक्झिबिशनमध्ये जे सहकार्य लाभलेलं आहे ते खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्याने कस्टमर पण वाढतात, विक्री वाढते. छत्रपती युवा प्रतिष्ठानची स्थापना करून आम्ही आपल्या ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवण्याचा निश्चय केला आणि 4 वर्षांपासून हे भव्य कृषी प्रदर्शन या ठिकाणी सुरू केलं. आज त्याला शेतकऱ्यांचा आणि स्टॉल धारकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय आणि या प्रदर्शनाचा नावलौकिक राज्यभरामध्ये करायचा असल्याची प्रतिक्रिया छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर वागचौरे यांनी व्यक्त केली. मला कृषी प्रदर्शन करायचं आणि करायचंच हा पहिला आमचा अजेंडा. करायचं पण ते कुठं, कळस मधीच करायचं, हा आमचा दुसरा अजेंडा. आणि हे करत असताना याच्या अगोदर सर आम्ही सर्वे केला की आमच्या परिसरातले 90% शेतकऱ्यांना फक्त कृषी प्रदर्शन माहीत होतं. 90% शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन बघितलंच नव्हतं. का तरी सगळे प्रदर्शन भरतात ते 200-300 किलोमीटर वरती, आपले सगळे विभक्त कुटुंब, त्याच्यामुळे एवढ्या दूरवर जाणार कसा, बघणार कसा, अशामुळे 90% शेतकऱ्यांना फक्त कृषी प्रदर्शन टीव्हीत माहित होतं, प्रत्यक्ष कोणी बघितलेलं नव्हतं. मग आम्ही विचार केला या लोकांचा दोष काय आहे. काहीच दोष नाही, फक्त या कंपन्यांचा दृष्टिकोन बदलवणं गरजेचं आहे. याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं आहे, ते आमच्या छत्रपती युवा प्रतिष्ठानने घेतला, याचा आजही आम्हाला अभिमान वाटतो. हे करत असताना आमच्या वडीलधारे माणसं असतील, कळसगाव जे असेल, पूर्ण एकजुटीने, एका ताकदीने, एका शक्तीने, आणि एक तुम्ही इथं ओव्हरऑल लुक बघा, एंट्री केल्यानंतर बघा, आतमध्ये आल्यानंतर बघा, प्रत्येक सेक्शन वाईज बघा. इथं प्रत्येक माणूस एका नशेनी, एका कल्पकतेनी, असा कुठंतरी काटकोरात त्याला काहीतरी ड्युटी लावल्यासारखा आहे. तो प्रत्येक माणूस फ्री ऑफ कॉस्ट उभा आहे. कृषी प्रदर्शन नावाखाली गोष्ट आली व्यावसायिक, त्याच्यामध्ये प्रोग्राम तयार होतो, कुठले कुठले व्यवसाय आले पाहिजे, शेतकऱ्यांशी रिलेटेड काय काय प्रोग्राम असतात, कृषी प्रदर्शनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अतिरिक्त नको आहे, त्याचा एक आम्ही प्लॅन तयार केला. किती कंपन्या
कोणत्या कंपन्या, त्यांचं आउटपुट काय आहे आणि शेतकऱ्याला माझा काय फायदा करू देतील, हा एक पार्क कंपनीचा झाला. दुसरा भाग जागेच्या सगळ्या अवेलेबिलिटीनुसार किंवा उपलब्धतेनुसार कुठल्या जागेत मी काय बसू शकतो, कशा पद्धतीने बसू शकतो, त्याचे बारकावे असतील, त्याचा एक इंजिनियर प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे. त्याच्यानंतर त्या जागेनुसार तुम्हाला त्या प्रोग्रामला न्याय द्यायचा आहे. ठीक आहे, तुमच्याकडे जागा मिळाली, प्लॅन तयार झाला, व्यावसायिक तयार झाले, परंतु इथं हे सगळं यशस्वी तेव्हाच होणार आहे तेव्हा इथं सगळ्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी येणार आहे. मग याच्यासाठी तुमच्याकडे काय आहे, आपण सगळेच म्हणतो ते प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, त्याच्यानंतर व्हॅन, त्याच्यानंतर TV चॅनल, हे सगळे माध्यम माहीत आहे आपल्याला. परंतु याच्या व्यतिरिक्त किंवा या गोष्टींबरोबर मी अजून काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट तुमच्या एका अकाउंट डिपार्टमेंटला असला पाहिजे. प्रदर्शन आहे, परंतु त्याचं पहिल्यांदा एक अकाउंट डिपार्टमेंट तयार झालं पाहिजे का या प्रदर्शनाचं बजेट किती आहे. कृषी प्रदर्शन आम्ही भरवलं त्यावेळेस आमची संकल्पना होती का मला कळस गावात कृषी प्रदर्शन भरवायचं, ग्रामीण भागातलं पहिलं प्रदर्शन आपण भरवायचं आणि सर्वात जो तळागाळाचा असेल, मग आमचं कृषी प्रदर्शन हे कुठल्याही उच्च लेवलच्या शेतकरी वर्गासाठी अजिबात नाहीये. आमचं प्रदर्शन जे आहे ते लहान युवक असतील, महिला असतील आणि एकदम तळागाळाचा जो शेतकरी वर्ग असेल त्यांच्यासाठी आहे आणि हाच आमचा त्या वर्षीचा हेतू आहे. आणि आता आमचं जे 4थ्या वर्षापासूनचं प्लॅन आहे, भारतातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन हे कळसमध्ये भरतं, याची दखल घ्यायला आम्हाला पूर्ण भारत देशाला लावायची. शेतकऱ्यांची मोठी पसंती या प्रदर्शनाला लाभतीये. सुखदेव गाडेकर सह प्रसाद काळे, सी न्यूज मराठी, अकोले.